नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, आजची जाहिरात असणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही एक मोठी नोकरीची संधी तुमच्यासाठी असणार आहे. यामध्ये मित्रांनो असिस्टंट या पदासाठी व्हॅकन्सी असणार आहे. टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहे 650 या टोटल व्हॅकन्सी यामध्ये असणार आहे. व्हॅकन्सीची संख्याही जास्त असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीचं ठिकाण सुद्धा यामध्ये असणार आहे. त्याचमुळे ही चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. डिटेल जाहिरात काय असणार आहे ते सविस्तर बघूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे. ही असणारी ऑफिशियल वेबसाईट बँकेची. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनचे जे काही डेट्स असणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. त्याआधी टोटल व्हॅकन्सी किती आहे ते बघूया. यामध्ये मित्रांनो टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहे 650 या टोटल व्हॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियासाठी ही व्हॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर आपण बघूया आता महाराष्ट्रासाठी किती व्हॅकन्सी असणार आहे. महाराष्ट्रासाठीच म्हणजे मित्रांनो मुंबई ऑफिससाठी टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहे या सगळ्यात जास्त व्हॅकन्सी म्हणजे 249 या टोटल व्हॅकन्सी फक्त मुंबईसाठी असणार आहे. मुंबई या रिजनसाठी सर्वात जास्त व्हॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे इथे. 54 व्हॅकन्सी एस-सीसाठी असणार आहे. 2 व्हॅकन्सी एस-टीसाठी, ओ-बी-सीसाठी 25 जागा असणार आहे. त्याचबरोबर ई-डब्ल्यू-एससाठी 24 जागा, जनरल आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 144 जागा, अशा टोटल मित्रांनो यामध्ये 249 जागा तुम्हाला यामध्ये असणार आहेत. त्यानंतर एज लिमिट आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, ते आपण बघून घेऊया. एज लिमिट बघा कमीत कमी मित्रांनो 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्ष तुमचे कंप्लीट असणे गरजेचे असणार आहे. एज लिमिट तुमचं 1/2/2026 1 फेब्रुवारी 2026 नुसार कॅल्क्युलेट केले जाणार आहे. त्याचबरोबर हे जे एज लिमिट असणार आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. इथे बघा एस-सी, एस-टीसाठी टोटल 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे. ओ-बी-सीसाठी 3 वर्ष वयामध्ये सूट दिली जाणार आहे. पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष वयामध्ये सूट दिली जाणार आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी मॅक्सिमम 50 वर्षांची एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा ॲटलीस्ट बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे तुमच्याकडे कोणतीही शाखेची पदवी असेल त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 50 मार्क्स असणे गरजेचं असणार आहे आणि कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. मेन गोष्ट म्हणजे 50 मार्क हे फक्त ओपन कॅटेगरीसाठी लागणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही कॅटेगरी आहे एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी फक्त तुम्ही पास असाल कोणत्याही शाखेतून तरी या पदांसाठी अर्ज करू शकता. म्हणजेच पदवीच्या बेसिसवरती तुम्ही या पदांसाठी पात्र असणार आहात. त्यानंतर यामध्ये तुमचं निवड कशाप्रकारे असणार आहे, तुमचे सिलेक्शन यामध्ये कशाप्रकारे असणार आहे ते बघा. सिलेक्शन मित्रांनो टोटल यामध्ये 3 फेजमध्ये असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे. दुसऱ्या फेजमध्ये तुमची मेन एक्झाम आणि तिसऱ्या फेजमध्ये तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे आणि त्या 3 टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. पहिली जी टेस्ट आहे प्रिलिमिनरी एक्झाम त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन यामध्ये असणार आहेत. 3 वेगवेगळे सब्जेक्ट असणार आहे. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल एबिलिटी, रिझनिंग एबिलिटी हे 3 वेगवेगळे सब्जेक्ट असणार आहे. टोटल क्वेश्चन यामध्ये 100 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहे. मॅक्सिमम 100 मार्कांची ही एक्झाम असणार आहे आणि 60 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर दुसरी असणार आहे तुमची मेन एक्झाम. त्यामध्ये मित्रांनो टोटल तुम्हाला वेगवेगळे 5 सब्जेक्ट असणार आहे. टेस्ट ऑफ रिझनिंग, त्याचबरोबर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ न्यूमेरिकल एबिलिटी, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस, टेस्ट ऑफ कॉम्प्युटर नॉलेज यामध्ये तुम्हाला असणार आहे. टोटल 200 क्वेश्चन यामध्ये असणार आहेत. 200 मार्कांची एक्झाम आणि 135 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर तुमची ह्या दोन्ही टेस्टमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या रिजनसाठी अर्ज करणार आहात त्या रिजनची तुम्हाला लँग्वेज येणे गरजेचे असणार आहे. लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचे असणार आहे. महाराष्ट्रातून अर्ज करत असाल तर मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे तुम्हाला गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर या पदांसाठी पगार किती असणार आहे ते बघा. कमीत कमी तुम्हाला 29,000 पगार असणार आहे. हा तुमची बेसिक पे असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर भत्ते सुद्धा दिले जाणार आहे. इतर सर्व काही भत्ते ॲड केल्यानंतर टोटल जी तुमची सॅलरी असणार आहे मित्रांनो ₹58,514 इतकी सॅलरी तुम्हाला पर मंथ यामध्ये असणार आहे. सॅलरी बघू शकता हाय स्केलची पे लेव्हल यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. सेंट्रल लेव्हलची एक चांगली संधी मित्रांनो ही तुमच्यासाठी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची. त्याचमुळे तुम्ही या पदांसाठी अर्ज करणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर हे जे काही पद असणार आहे त्यासाठी तुम्हाला एक्झामची फी किती असणार आहे? एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी आणि एक्स-एस-डब्ल्यू या कॅन्डिडेटसाठी टोटल जी फी असणार आहे ₹50 फक्त अर्जाची फी तुम्हाला असणार आहे. प्लस जी-एस-टी तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर जनरल कॅटेगरी, त्याचबरोबर जनरल कॅटेगरी, ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटसाठी ₹450 ही ॲप्लिकेशनची फी यामध्ये असणार आहे. तुम्ही ऑलरेडी याचा स्टाफ असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे.
ही फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करताना भरायची आहे. त्यानंतर जी काही ऑनलाईन तुमची एक्झाम असणार आहे, त्याचे एक्झामचे सेंटर तुम्हाला इथे बघा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला एक्झामचे सेंटर यामध्ये असणार आहे. प्रिलिमिनरी टेस्टसाठी हे सेंटर आणि मेन एक्झामिनेशनसाठी हे सेंटर तुमच्यासाठी यामध्ये असणार आहेत. म्हणजे तुमचं नोकरीचं ठिकाण हे मुंबईमध्ये असणार आहे. त्याचबरोबर तुमच्या एक्झामचं ठिकाणसुद्धा मुंबईमध्ये असणार आहे. यामधल्या महत्त्वाच्या तारखा बघा मित्रांनो, ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. 16 फेब्रुवारी 2026 पासून ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 8 मार्च 2026 या तारखेला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाईन जी काही एक्झाम असणार आहे, त्याची टेंटेटिव्ह सर्वसाधारण डेट तुम्हाला सांगितली आहे 11 एप्रिल 2026 ही मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झामची टेंटेटिव्ह डेट असणार आहे. त्याचबरोबर मेन एक्झामची टेंटेटिव्ह डेट बघा 7 जून 2026 ही मेन एक्झामची टेंटेटिव्ह डेट असणार आहे. त्यामुळे या पदांसाठी तुम्ही अशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन यामध्ये करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल, कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही जी पी-डी-एफ असणार मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. त्यानंतर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.